उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केला। त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा चांगलीच रंगली आहे। 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या दिल्लीत सुरू आहे। मराठी साहित्य संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमात गोऱ्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की पद मिळायचं, असा खळबळजनक विधान गोऱ्हे यांनी केलंय। दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात बोलताना गोऱ्हे म्हणाल्या की कार्यकर्त्यांना कमी समजण्याचं कारण नाही। शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणली जायची, गल्लागोळा करण्याचं काम शिंदेंना दिलं होतं। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की पद मिळायचा, असा सनसनाटी आरोप गोऱ्हे यांनी केला। तसेच ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालं होतं, असं विधानही गोऱ्हे यांनी केलंय।